हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आपण एक नव्या व्हिडिओमध्ये आलेलो आहोत. आज या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू की जे मी रफ स्केच काढलं होतं त्याचं कलर व्हर्जन कसं असेल. चला सुरू करू. सो जसं तुम्ही बघितलं की हे जे बेसिक स्केच आहे. सो ते करायला अराउंड 1 to 2 आवर्स लागले असतील. 2 आवर्स नाही, मोस्टली 1 आवर्समध्येच मी कंप्लीट केलं. सो एक प्रत्येकाची पद्धत असते. कोणती पण चित्र कलर करायची, इलस्ट्रेशन. सो माझी ही पद्धत आहे. जर तुम्हाला ही पद्धत जर सूट होत असेल किंवा तुम्हाला ही इझी जात असेल तर आय विल रेकमेंड की ही तुम्ही जर प्रोसेस फॉलो कराल तर तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील. सो बेसिकली मी एक कलर टोन घेऊन तो जो आपल्या जी तुमची मेन फिगर आहे त्यावर तो जस्ट फिल करतो आणि मग त्यांना त्याचा पार्ट तो सिलेक्ट करून त्यावर वेगवेगळे कलर्स कलर्सचे जे शेड्स असतात ते यूज. सो ही प्रोसेस पुढे गेल्यावर कळेलच की रिझल्ट काय देते. जर या स्केलचं तुम्ही कंपोजिशन बघितलं तर खूप जास्त लोअर अँगल आहे आणि जरी तुम्ही लोअर अँगलने कोणतेही स्केच करत असाल किंवा कोणताही डायनॅमिक अँगल असो किंवा पर्स्पेक्टिव्हमध्ये असो. सो जसं मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की कोणत्याही अँगलने किंवा कोणत्याही पर्स्पेक्टिव्हने तुम्ही जर ह्युमन अनॅटॉमिक काढत असाल तर कॅमेऱ्याच्या क्लोज जो बॉडी पार्ट येतो किंवा ज्या काही गोष्टी येतात त्या मोठ्या दाखवल्या जातात किंवा त्या मोठ्या असतात ॲज पर द पर्स्पेक्टिव्ह. सो जरी तुम्ही कोणताही अँगल घेत असाल ह्युमन अनॅटॉमी तर तुमची ती परफेक्ट आलीच पाहिजे, कारण विदाऊट करेक्ट ॲनाटॉमी तुमचं कॅरेक्टर कधी तेवढं इम्पॅक्टफुल वाटत नाही. ती गदा दाखवलेली आहे ती पण खूप डिझाईन आहे, नाही नॉर्मल गदाचे जसे डिझाईन्स असतात की जस्ट एक ओव्हल काढला आणि झाली गदा. ह्यात खूप मेहनत घेऊन थोडंसं डिझाईन्स बघून जर जर तुम्ही स्केच बघाल तर खूप रफली काढलेलं आहे. सो मी जेव्हा प्रॅक्टिस करत असतो किंवा कोणत्याही स्केचिंग करत असतो तेव्हा मोस्टली मी अशी लाईन्स काढतो. या लाईन्स खूप जास्त रफ आहेत, खूप जास्त मेसी आहेत. सो कदाचित मी जेव्हा पुढचा कोणता व्हिडिओ बनवेल किंवा पुढची कोणता जो माझा प्रोजेक्ट करेन तेव्हा लाईन्स खूप फाईन असतील, ज्या तुम्हाला नेक्स्ट कोणत्यातरी व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळतील. माझ्या लाईन्स किती फाईन असतात. सो बॅक टू द टॉपिक. ह्या इलस्ट्रेशनमध्ये मी काही गोष्टी ॲडअप केल्या आहेत, जे तुम्ही बघू शकता की जनरली या गोष्टी जनरली तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाहीत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जे हनुमानजींचं मुकुट आहे ते थोडंसं वेगळ्या स्टाईलचं आहे, वेगळ्या डिझाईनचं आहे आणि तसंच त्यांचं जो गळ्यातला हार म्हणा एक जसं की मी आधी सांगितलं होतं की मी जस्ट एक कलर पॅच करून सिलेक्शन घेतल्याने बरेच शेड्स किंवा जे कलर्स आहेत ते मर्ज करतो. ही मेथड जेव्हा ही मेथड मोस्टली मी शिकलो आहे की जेव्हा तुम्ही वॉटर कलर्स यूज करता तेव्हा जी वेट अँड वेट टेक्निक असते त्यामध्ये जनरली खूप सारे आर्टिस्ट ही फॉलो करतात. इट्स लाईक जेव्हा वॉटर कलर तुम्ही यूज करता तेव्हा तुम्हाला 2-3 कलर्स असतात जे मर्ज करण्यासाठी जेव्हा एक पाण्याचा लेअर असतो त्यामुळे 2-3 कलर ते आपोआप मिक्स होतात. सो तो जो टेक्निक आहे किंवा तो जो पद्धत आहे ती मी इथे यूज करत आहे. सो जर तुम्ही इथे बघत असाल की जो मागे ऑरेंज पॅच आहे आणि वरती जो थोडासा ग्रेइश म्हणा थोडा डार्क आहे, कारण जो तुमचा फेस आहे तो
ह्या इलस्ट्रेशनचा गोल्डन पार्ट. सो गोल्डन पॉईंट असतो की त्या पूर्ण चित्रामधली आपली एक नजर एका ठिकाणी जाऊन सारखी येते. फॉर एक्झाम्पल जर ह्या चित्रामध्ये पण जर तुम्ही बघत असाल की जेव्हा हे चित्र कंप्लीट होईल तेव्हा तुमची नजर किंवा आता गोल्डन पॉईंट ह्या नेहमी फेसकडे असेल. सो प्रत्येक इलस्ट्रेशनचं किंवा किंवा प्रत्येक आर्टिस्ट असतो, प्रत्येक चित्रामध्ये आपला एक गोल्डन पॉईंट असतो जो खूप जास्त इम्पॉर्टंट असतो त्या चित्रासाठी. सो इथे जे जो गोल्डन पॉईंट आहे, फॉर एक्झाम्पल हा हनुमानजींचा जो फेस आहे, तो मोस्टली मी जे जे कलर्स वापरतोय ते खूप जास्त ब्राईट आहेत किंवा खूप जास्त फ्रेश आहेत. कारण कंपॅरेटिव्हली ज्या आजूबाजूच्या गोष्टी आहेत त्या मी तेवढ्या फ्रेश किंवा तेवढ्या ब्राईट कलर्समध्ये नाही करणार. कारण जेव्हा तुम्ही डार्क टू लाईट, जेव्हा आजूबाजूच्या गोष्टी जेव्हा डार्क असतात आणि त्याच्यामध्ये एक एक जो फेस किंवा एक पार्ट ऑफ द ड्रॉइंग हे जेव्हा लाईट असतं तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची नजर त्या ब्राईट किंवा जो फ्रेश पार्ट आहे त्यावर जाते. सो हे जे इलस्ट्रेशन आहे ते मग मी जे वॉर्म कलर स्कीम आहे त्यामध्ये मोस्टली मी पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे. कारण खूप देर आर लॉट ऑफ कलर स्कीम्स लाईक कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम, ॲक्रोमॅटिक कलर स्कीम, मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम खूप साऱ्या आहेत. सो तर इथे वॉर्म कलर स्कीम यूज करण्याचं कारण असं होतं की जे कलर्स प्रत्येक एक इमोशन्स घेऊन असतात. जर जर तुम्ही बघितलात की जो येल्लो आहे, रेड आहे किंवा ऑरेंज आहे, या कलर्समध्ये खूप जास्त एनर्जी आहे की ते कलर्स बघितल्यावर तुम्हाला एक करेज किंवा जे यू कॅन से शक्तीचा जो इमोशन आहे तो येतो. कारण जसं मी म्हटलं की प्रत्येक कलर प्रत्येक इमोशन्स एक्सप्रेस करत असतो. सो ह्यावर जर डिटेल व्हिडिओ मी नक्कीच बनवेल किंवा नक्कीच तुम्हाला सांगेन पुढच्या काही व्हिडिओमध्ये. तर इथे जर तुम्ही बघत असाल की जो मागचा जो बॅकग्राऊंड आहे तो थोडासा ब्लू किंवा थोडासा पर्पल या कलर्समध्ये केला आहे. कारण जेव्हा तुम्ही वॉर्म कलर्स सोबत जेव्हा कूल कलर्स टाकता बॅकग्राऊंडमध्ये तो डार्क शेड्समध्ये, तेव्हा तुमचा जो येल्लो पार्ट आहे किंवा तुमचा जो वॉर्म कलरमधला येल्लो आहे तो जास्त उठून दिसतो. सो ही जस्ट प्रोसेस असते की तुम्हाला कोणता पार्ट जर तुम्हाला तो हायलाईट करायचा आहे तर त्याच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला थोड्याशा आर्टिस्टिक सेन्स म्हणा किंवा कलर सेन्सनुसार चेंज करायच्या असतात, काही बदलायच्या असतात. सो हे हे जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा प्रॅक्टिसमधूनच आपल्या ह्या गोष्टी इम्प्रूव्ह होत असतात. सो आमचा पार्ट आहे किंवा जो चेस्टचा पार्ट आहे तो कम्पॅरेटिव्हली म्हणजे फेसच्या कम्पॅरेटिव्हली खूप जास्त डल केला आहे. कारण तुमची नजर तर तुमच्या गोल्डन पॉईंटपर्यंत पोहोचावी आणि जस्ट खालून जो लाईट सोर्स आहे ऑरेंजचा, सो तो खालून येत आहे असं दाखवलं आहे. हे कलरिंग सुद्धा फार रफली केलं आहे कारण हे प्रॅक्टिस स्केच होतं माझं. सो जास्त एफर्ट्स किंवा जास्त वेळ नाही मी लावला. सो आय होप की तुम्हाला यावेळेस बाय द वे तुम्ही आज नोटीस केलं आहे की नाही माहीत नाही, मी आज मराठीमध्ये बोलतोय कारण जसं मी माझ्या ड्रॉइंगची प्रॅक्टिस करतो तशी मी माझ्या व्हिडिओज पण सुद्धा बघतो. कारण मी बघितलं की हिंदीमध्ये थोडासा
थोडासा मी अनकम्फर्टेबल होतो. पण ठीक आहे. काही दिवसांनी मला ती सवय होईल. तोपर्यंत थोडंसं ॲडजस्ट करा. आणि जर तुम्ही सांगा, जर तुम्हाला हिंदीमध्ये आवडत असेल, तर नक्की मी पुढच्या काही व्हिडिओज असतील ट्राय करेन, की मी हिंदीमध्ये बोलेन. आणि आय होप थोडं मराठी तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घ्याल नक्कीच. तर एनाटॉमीचं जे मी बोलत आहे, सारखं-सारखं तुम्ही बोलला, की एनाटॉमी, एनाटॉमी काय बोलतोय? पण एनाटॉमी बोल मी त्याबद्दल बोलत आहे कारण जर तुम्ही बघत असाल, की प्रत्येक वेळी तुमच्या एनाटॉमी बद्दल बोलण्याचं कारणच हे आहे, की जेव्हा तुम्ही कोणताही कॅरेक्टर जेव्हा किंवा कोणतंही ड्रॉइंग करत असाल, तेव्हा मोस्टली जी सगळ्यात कठीण जी 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 कोणती स्टेप असते किंवा ज्या कठीण सगळ्यात पार्ट असतो तो ड्रॉ करायचा असतो, की कोणती पण ह्युमन एनाटॉमी. कारण ह्युमन एनाटॉमीचे जे मसल्स आहेत ते खूप जास्त कळण्यासाठी ते खूप जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि जर तुम्हाला ह्युमन एनाटॉमी जर इम्प्रूव्ह करायची आहे, तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओज बघून शिकू शकता. पण त्याहून चांगला सोर्सेस असेल, की तुम्ही डेली स्केचिंग करा. जर बुक्स रेफर्स करायचे झाले, तर आदित्य चारींचं जे फिगर अनॅटॉमीचं बुक आहेत आणि अजून 2-3 अँड्रे ल्युमिस यांचे पण बुक्स आहेत अनॅटॉमीवर, जे तुम्ही फॉलो करू शकता. जस्ट काही नाही करायचं तुम्हाला, की फॉर एक्झाम्पल आदित्य चारींचं जे ह्युमन अनॅटॉमीवर जे बुक आहे, ते जस्ट ओपन करा आणि त्यातलं प्रत्येक स्केच कॉपी करा. जितकं तुम्ही ह्युमन ह्युमन फिगर्स जे आहेत ते तुम्ही कॉपी कराल, तेवढा तुमचं ते मसल मेमरी बिल्ड होते, की की ह्युमन अनॅटॉमी कशी असते. सो ह्युमन अनॅटॉमी शिकणं इट्स अ पार्ट, बट ती तुम्हाला मसल मेमरी बिल्ड करण्यासाठी मसल मेमरी बिल्ड व्हावी म्हणून तुम्हाला ती डेली प्रॅक्टिस पण इम्पॉर्टंट आहे. ह्युमन अनॅटॉमी जर तुम्ही बोलाल, की एकदा शिकलो म्हणजे झाली, असं नसतं. जेव्हा तुम्ही ती डेली बेसिसवर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असाल, तेव्हा ती तुमची मसल मेमरी बिल्ड होते आणि मग एक वेळ अशी येते, की तिथे तुम्हाला सारखं कोणत्या पण रेफरन्स फोटोची गरज नाही लागत. सो ॲज अ आर्टिस्ट पण तुम्ही खूप जास्त इम्प्रूव्ह करत असता. सो ही नेहमीच टिप असेल किंवा एक ॲडवाईस असेल अपकमिंग आर्टिस्टसाठी. सो आय होप की ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा या सगळ्या मी जी बडबड करतोय याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. चित्र इलस्ट्रेशन तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण खूप मेहनत केली आहे. जरी प्रॅक्टिस स्केच असलं तरी आय पुट माय 100% एफर्ट्स. सो दॅट्स इट फॉर टुडे. नक्की सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली. कमेंट्स करत जा, कारण तुम्ही कमेंट कराल तेव्हाच व्हिडिओ प्रमोट होईल आणि ॲज अ आर्टिस्ट किंवा ॲज अ आर्टिस्टपेक्षा ही जी व्हिडिओ आहे ती अजून जास्त लोकांना रेकमेंड होईल आणि चॅनल ग्रो होईल. आणि आणि मी बघतोय की खूप जास्त व्ह्यूज येतात, पण व्ह्यूजला ती तुम्ही व्हिडिओ लाईक नाही करत आहेत. सो त्या लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा.